आणि मजा करूया फुल आणि तिकडे जाऊन तुम्हाला जय भीम जय भीम। चलो आगे चलो। ए थोड़ी थोड़ी पिया करो। तुम कैसे हो? सब मजे में? एकदम मस्त जाएंगे, मस्त आएंगे एकदम, है ना? क्या नाम है तुम्हारा? विजय। लास्ट टाइम भी थे ना तुम, पर लास्ट टाइम तुम्हारे साथ वीडियो नहीं निकाला। ये टाइम मजे करेंगे, ठीक है? चलो ये झंडा लगाते मस्त। हाँ लगा देंगे आज ही, टेंशन नहीं है, लगा देंगे। अड़ाएगा नहीं। अरे बाप रे। चलो भाई साइड में हटो। पैसे दिए, पैसे, जगह मिलनी चाहिए। पैसे दिए, पैसे, जगह मिलनी चाहिए, ठीक है? जय भीम बोल। कुठे चाललो? काय आजी यार काय ती कर राहिली तू? वंगण गाव, वंगण नाही वनन गाव, 14 तडे। अच्छा असं आहे काय? ठीक आहे चल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईचा। चला आपण कुठे चाललो आता? वलन गाव। लेट्स गो। तेव्हा ग्रॅज्युएट झाला होता ना, तेव्हा ते तिथेच होते। फक्त जन्म मोगाव झाला, मग राहिले ते इथेच, त्याने ते ग्रॅज्युएट झाले, शिकले तिथे। डॉक्टरची डिग्री घेऊन मुंबईला आलो होतो। इंडिया आल्यावर तर ते तलेगाव मध्ये त्यांचा आहेत, भरपूर मोठा हाऊस। आम्ही वाड्यात मोठा पुतळा बांधलेला आहे, त्याचं घर बी आहे। आता आपण कुठे जातो? इकडे जातो ना? आता रमाबाई। चला चहा म्या पापड मग दिमाग चहा द्या पहिले। ए चप्पल पारे आजीची। अरे आजी तू सरकले होते ना, तू पडले असेल पाय। ते नाही दांत मंजिल कमरे को। अभी कपड़ा चेंज करेंगे। चेंज नहीं ऐसे नको बोला, आज अंगोड़ करणार असं। अंघोळ करने को नहीं और नहाने को जा रहे हैं अभी। सब बासी कुर्सी है, सब बासी कुर्सी इधर सब। ये देखो गाइस, हम आ चुके हैं रमा भाई के गांव में। कौन सा गांव है? बोल कौन सा गांव है? वनन का। सब्सक्राइब करना, लाइक करना, वीडियो को शेयर करना।
ये अजून अरे आजी तर काय भयानक दिसू राहिली व्हायच्यात. अरे यार बाप्पा सगळे मॅट दिसू राहिलो का. हाय तर दिसणारच दिसणारच. मिळाले का बोटानच चालू आहे इकडे तर. काळी लाल मिसरी चला चला हा चला चला. ओके मित्रांनो, तर आता जस्ट आम्ही उतरलोय आणि फ्रेश वगैरे झालोय. खूप सारे भरपूर बस इकडे आलेत. इकडे सगळे लोक लाईनीत उभे लागलेत. इथे आता लोकांना मोफत सेवा भेटते. इकडून आपल्याला जायचं आहे आतमध्ये वननगावला. आता आम्ही दापोलीमध्ये, तर जाऊया आता इकडून. खूप छान वाटतं इकडे, मस्त एकदम खतरनाक. आणि आता जाऊया, सगळे उभे, सगळे फ्रेश वगैरे झाले मस्त एकदम. आणि आता जाऊया, ठीक आहे. दाखवतो तुम्हाला तिकडचा सिनेरिओ पूर्ण. मस्त बघा आणि एन्जॉय करा हा ब्लॉग. लेट्स गो. नाही आता आम्ही चाललो नाही, आता आम्ही चाललो नाश्ता करायला. ही पूर्ण रांग लागली इथे आणि समोरच नाश्ता भेटतोय. तर खूप चांगली व्यवस्था केली इथे. 2 प्लेट लो. गाईज आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि आमचा ब्लॉगर बॅगा उचलतोय आणि आम्ही तयार वगैरे झालोय. आम्ही नाश्ता सुद्धा केला. तू नाश्ता केला कसा था? मस्त एकदम खतरनाक सर्विस आहे. आपण एक नंबर गाईज. कुठे त्याची सर्विस भेटणार नाही. मस्त आले, खूप सारे लोक आले, तुम्हाला मी दाखवले जसे. आता त्या सर्वांचा थोडा हेल्प वगैरे करतो आणि रेडी होतो पटापट. रेडी झाली. रेडी नाही हो, ऐसे थोडी ना रेडी हो ना. लडकी मध्ये क्यूट आहे रे. बॅक कॅमेरा कसा करू? झेंडा खाली पडला का आपला? व माय पर लगाओ ना, अंदर काय को रखना. अंकल झेंडा गिर गया हमारा. गाइस आमचा झेंडा बघा. अरे मी कशी दिसते? कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? नेक्स्ट तुम्ही मला सांगा मी कशी दिसते. माझी आउटफिट मी कशी दिसते? आमची बस. आम्ही काल रील काढली पण ती इतकी छान नाही आली आहे ना. काढली आहे पण इतकी पण छान नाही आहे. आम्ही आता गाडीत बसून कुठेतरी चाललो आहे ते आम्हाला माहिती आहे. वनदगाव नाही, हे दापोली आहे. आम्ही वनदगावला चाललो. तुम्ही पण आमच्या सोबत चला. आम्ही आता बसलोय. आता आम्ही चाललोय. आता आम्ही बसलो, आता आम्ही चाललोय. तिकडे मागे फुल होतं मस्त पांढरा कलरचं. हे लोकांना घेतलं नाही आई आणि मी घेऊन राहिली तर माझ्यासाठी थांबून नाही राहिले. आता आम्ही चाललो कारण की आम्हाला लेट उरायला. आणि
चांगले. हा पा कचरा आता आम्हाला चढायचं डोंगरावर गाईस, डोंगरावर हो ना गाईज मस्त आम्ही घर पाहून घर पाहू मस्त, तुम्हालाही दाखवू. आणि इकडे सगळे लय सारे लोक येतात तिकडे पा. आता वरे जायचं आम्हाला, वरे जाऊन तुम्हाला दाखवतो रमाबाईचं घर. चला हा. क्या बात आहे, आजी गेले जोरदार चाल्या, जोरदार चाल्या. खतरनाक खतरनाक असं गाणं गायलं. मामाचा वन ब्लॉग, सगळ्याचा ब्लॉग. चला 1898 साल किती वो भाग्यवान. 1898 साल किती वो भाग्यवान. 1898 साल किती वो भाग्यवान. रमाबाईचा जन्म झाला माता साखरपान. विजय सो जय भीमवाले, जय भीमवाले, जय भीम, जय भीम, जय भीम. विजय सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रमाईचा. चला पुढे. साल किती वो भाग्यवान. 1898 साल किती वो भाग्यवान. 1898 साल किती वो भाग्यवान. रमाबाईचा जन्म झाला माता साखरपान. रमाबाईचा जन्म झाला माता साखरपान. ओके मित्रांनो, तर निघतो आम्ही आता इथून. खूप छान, खूप बरं वाटलं, बरं वाटलं. एन्व्हायरमेंट, मॉल खूप छान होता. लय ऊन पडतंय आताच 11 वाजता. हा 11 वाजता भरपूर ऊन आहे इकडे. आणि मी घेतलं, तू काय घेतलं? आम्ही मूर्त्या घेतल्या. हा आणि मी ना 2 बुक घेतले आणि एक हे की काय बोलला, की चाबी लटकवायचं नाही. हा तेच चाबी लटकवायचं घेतलं आम्ही. आणि पुस्तक घेतलंय. बघूया आम्ही किती रीडिंग करतो किती नाही, तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेलच. तर तुम्हाला अगर ते पण बघायचं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून जावा या चॅनलला, आहे का नाही. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायचंच आहे तुम्हाला, है ना. तर आता आम्ही जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या गावाला, आंबेडकरांच्या गावाला. येस सर, आता आम्ही जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गावाला गाईस. आणि तिकडे ते पण गाव तुम्हाला दाखवतो कसं आहे कसं नाही. तर जाऊया, भरपूर लोक आलेत आणि आता पण येत आहेत. खूप छान, खूप बरं आणि मस्त वाटतं इकडे. चला आता जाऊया, फटाफट बसूया. आगे भी बहुत मजा आने वाला है. येस. और इनका शंभूशी करते रहो, डीपी को फेंकते रहो. कूल, लेट्स डू इट, लेट्स गो. यो. आजकालची पोरं वाचतात, गाजत कोरी नाही. आजकालची पोरं वाचतात, गाजत कोरी नाही. आम्ही भीमाची पोरं गाजवतो, लाजत कोरी नाही. ठीक आहे जी. मैं आपको पहले भी बोल चुकी थी.
और उसमें से एक भैतान मिलना जिसको कुछ पता नहीं। चलो ले लो ए फटाफट फटाफट फटाफट, अपने को इधर ही रख देंगे लोग, नहीं तो चलो चलो भागो भागो। आंबेडकरांच्या गावाले आंबावडे गाव। What is up guys? How are you all? आता आम्ही जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावी आणि गावाचं नाव आहे आंबवडे गाव। आंबवडे गाव, लेट्स गो। गाईज माझ्या भावाचं फुल कसं वाटतंय कमेंट करून सांगा हा। पांढरा शुभ्र माणूस, लेट्स गो। बाय बस बस बाय बस। ओके मित्रांनो, तर पोचलो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावी। गावाचं नाव आहे आंबाडवे आणि जातो आता आपण। इकडे बघा सगळे गौऱ्या थापल्यात, नाही गौऱ्या नाही थापल्यात, हे सगळं हे आहे लाल इटाचं बनलेलं आहे इथे आणि खूप सुंदर असं गाव आहे। आता जाऊया आपण अंदर, आतमध्ये दाखवतो तुम्हाला। हे आहे बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आणि इकडे आजूबाजूला पण आहे, तर खूप छान वाटतं इथे आणि भरपूर प्रमाणात खूप सारे लोक आले। तुम्ही बघा, एन्जॉय करा। आता खूप भूक लागले, जाऊन जेवूया, कारण आम्ही काही नाही खाल्लं आहे, तर जाऊन जेवतो आणि मग बघतो कुठे जातो आणि कुठे नाही। ओके कूल, जेव जेव। माझी आज पोरं बाबासाहेबांचं नाव माझी पोरं मुंबईला सोडून सगळी इकडे आणले। माझी 2 पोरं, एक पोरगी एक पोरगा, पोरगी दिलेली नागपूरला पोरगी, तिची पण 2 पोरं मुंबईला। नाव काय तुमचं नाव? गणपत यशवंत
परिवार आहे बोलतो, परिवार आहे परिवार. जसे रिलेटिव्ह कसे असतात तसं. चुलत भाऊ. ओके मित्रांनो, तर निघतो आम्ही इकडून. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आपले जीवन कसे काढले. हे गाव मित्रांनो रमाबाईच्या गावाकडून 2 घंटे दूर आहे. आणि त्याचा रस्ता वगैरे आता बनते, नाहीतर आधी कसे होते, पुरे जंगल वगैरे होते. कसे दिवस काढले असतील काय माहिती. माझं विचार करूनच माझं डोकं फिरते. कारण आम्ही जस्ट आलो, आम्ही पागल झालो रस्त्यातून येता वाकडा तिकडा रस्ता होता. तर काय नाही, मजा आली पण इकडे येऊन. आणि वाटतंय. तुला कसं वाटलं? खूप मस्त जागा होती, तुम्ही पण येऊन ट्राय कर जा, खूप मस्त होती. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात बरे, हात बरे. जय भीम, जय भीम वाले, जय भीम वाले, जय भीम वाले, जय भीम, जय भीम, जय भीम. स्पर्शिले तू ओंजळीने, खुले केले पाणी चौदार तळ्याचे. हक्क देऊन माणसाचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, मार्ग प्रगतीचा गाविला दिना. ओके मित्रांनो, तर चौदार तळे इथे आम्ही भेट दिली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे स्टॅच्यू आहे इथे. आणि दमलोय, खूप दमलोय, तरी पण आम्ही इथे आलोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमराया, माझा भीमराया.